आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्यातना अशी काही रहस्य दडलेली असतात जी आपल्याला माहीतच नसतात. आज आपण अशाच एका मसाल्याबद्दल बोलणार आहोत जो फक्त जेवणाची चव नाही वाढवत, तर तो आरोग्याचा एक अख्खा खजिना आहे. हो, अगदी बरोबर, आपण बोलतोय धण्यांबद्दल. पण मग प्रश्न असा पडतो की हे धणे म्हणजे फक्त एक साधा मसाला आहे की उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली? चला तर मग आज या छोट्याशा दिसणाऱ्या दाण्यांमधलं मोठं रहस्य उलगडूया. तर सगळ्यात पहिलं रहस्य, धणे आपल्या थायरॉइड ग्रंथी आणि हॉर्मोनचं संतुलन कसे राखतात हे जाणून घेऊया. थायरॉइडच्या समस्यांवर अनेक जण धण्यांचा वापर का करतात याचं गुपित इथेच दडलंय. आजकाल बघा, हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि थायरॉइडच्या समस्या किती कॉमन झाल्या आहेत नाही का? पण यावर निसर्गानेच आपल्याला एक साधा सोप्पा उपाय दिला आहे, आणि तो म्हणजे धणे. पण धणे हे काम करतात तरी कसे? तर असं आहे की यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. हे घटक थायरॉइड ग्रंथीचं काम सुधारतात आणि हॉर्मोन्सचं संतुलन राखायला मदत करतात. त्यामुळे थायरॉइडच्या समस्या कमी व्हायला मदत होते. आता वळूया दुसऱ्या रहस्याकडे. अनेकांना पोट बिघडण्याचा किंवा सतत गॅसचा त्रास होतो. तर मग ऐका, धणे पचनासाठी एक रामबाण उपाय कसे ठरू शकतात. हे आहे पोटाच्या शांततेचं गुपित. गॅस, अपचन, पोट फुगल्यासारखं वाटणं या खूप सामान्य समस्या आहेत, पण त्या खूप त्रासदायक असू शकतात. आणि इथे पुन्हा एकदा धणे एका नैसर्गिक उपायाच्या रूपात आपल्या मदतीला येतात. आता हे काम कसं करतात? तर बघा, धण्यांमध्ये फायबर तर भरपूर असतंच, पण त्यात काही एसेन्शियल ऑइल्स पण असतात आणि हेच तर पचनक्रिया सुधारतात. यामुळे होतं काय की गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या त्रासांपासून आराम मिळतो आणि पोट अगदी हलकं फुलकं वाटायला लागतं. चला आता तिसरं रहस्य पाहूया. हे आपल्या बाह्य सौंदर्याशी संबंधित आहे. त्वचेवरची चमक कमी झालीये का, किंवा केस गळतायत? तर धणे त्वचा आणि केसांसाठी नैसर्गिक सौंदर्यवर्धक कसे आहेत ते जाणून घेऊया. निस्तेज त्वचा आणि केस गळणं या समस्यांनी खरंच खूप लोक त्रस्त असतात. पण महागड्या उत्पादनांऐवजी आपल्या स्वयंपाकघरातच एक सोपा उपाय उपलब्ध आहे. धण्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक त्वचेला निरोगी ठेवून डाग आणि पिंपल्स कमी करतात. इतकंच नाही, तर केसांच्या वाढीसाठी सुद्धा मदत करतात. आणि आता धण्यांचं सर्वात मोठं रहस्य. हे रहस्य जाणून घेतल्याशिवाय आपण आधी पाहिलेले कोणतेही फायदे पूर्णपणे मिळणार नाहीयेत. पण थांबा, धणे वापरताना किंवा खाताना जर एक चूक होत असेल तर त्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत. आणि गंमत म्हणजे 99% लोक ही चूक करतात. आपणही त्या 99%मध्ये तर नाही ना? तर मग योग्य पद्धत आहे तरी काय? अगदी सोपी आहे. फक्त 1 चमचा धणे घ्यायचे, एका ग्लास पाण्यात ते रात्रभर भिजत ठेवायचे आणि मग सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायचं आणि ते भिजलेले धणे चावून खायचे. बस. असं केल्याने होतं काय की त्यातील पोषक तत्व आपल्या शरीरात खूप चांगल्या प्रकारे शोषली जातात. होय, फक्त 1 चमचा. हे इतकं सोपं आहे. रोज फक्त 1 चमचा धणे, पण योग्य पद्धतीने खाल्ल्याने खूप मोठा फरक पडू शकतो. तर आपण पाहिलं की एक छोटासा बदल किती मोठा परिणाम करू शकतो. फक्त 1 चमचा धणे आणि ते खाण्याची योग्य पद्धत, एवढंच पुरेसं आहे. यातून आपण काय शिकलो? तर आपल्या रोजच्या सवयींमधला एक छोटासा बदल सुद्धा आपल्याला शक्तिशाली आणि नैसर्गिक आरोग्य फायदे देऊ शकतो. कधीकधी उत्तम आरोग्याचं रहस्य आपल्या स्वयंपाकघरातच दडलेलं असतं. आणि जाता जाता एक विचार नक्की करा की अजून अशी कितीतरी साधी सोपी रहस्य आपल्याच घरात, आपल्या डोळ्यांसमोर असतील, नाही का, जी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.